नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला आज बोलायचं आहे ते शरद पवार यांच्या पक्षाबद्दल. त्यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे. शरद पवारांना पक्षाचं नाव मिळता कामा नये, चिन्हही मिळता कामा नये. म्हणजे त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेतलं अजितदादांनी, पण त्याच्यामुळे समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांना नाव चिन्ह काहीच मिळतं कामा नये. त्यानंतर मग त्यांना सांगावं लागलं न्यायालयाला की असं चालणार नाही म्हणून, आणि मग त्यांना चिन्ह द्यावं लागलं आणि ते नवं चिन्ह त्यांनी तुतारी हे घेतलेलं आहे. बघा कशामुळे या लोकांचं समाधान होत नाही, कसं कितीही मिळालं तरी समाधान मिळत नाही. राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणतात त्याला. म्हणजे मला अमुक गोष्ट हवी, मला तमुक गोष्ट हवी. म्हणजे अजितदादांना सर्व पदं मिळाली. त्यांच्या सहकार्यांना, जे आता नवसहकारी आहेत त्यांचे, हे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, हे काही त्यांच्या जवळचे नव्हते. हसन मुश्रीफ शरद पवारांच्या जवळ होते. दिलीप वळसे पाटील तर शरद पवारांचे पट्टशिष्य होते. सर्व पदं यांना मिळाल्यानंतर मग अजून पाहिजे, आणि कुठलाही त्रास नको, आम्हाला उन्हात जायला नको, आम्हाला बाहेर हिंडायला नको, आम्हाला फक्त सत्ता पाहिजे, आम्हाला फक्त पैसा पाहिजे. म्हणून ज्या लोकांनी शरद पवारांशी दगाबाजी केली त्यांना त्यांच्याकडून पक्ष आणि पक्षाचं नाव चिन्ह सगळं हिसकावून घेतलं. आणि मग ते म्हणाले की आता ठीक आहे, मी माझा रस्ता बघतो, माझं चिन्ह घेतो, नाव घेतो. तेही त्यांना देऊ नका म्हणून विनवणी केली या सिंचन गटाने, म्हणजे अजितदादा गटाने. किती विद्वेष आहे या लोकांच्या मनामध्ये. म्हणजे अजितदादा हे काकांबद्दल मला किती प्रेम आहे दाखवत होते, पण काकांशी कशी दगाबाजी करत होते, ही दगाबाजी आत्ता पुढे आली आहे. पण गेले 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये असतानासुद्धा ते आतून फडणवीसांना आणि मोदी शहांना मिळालेले होते. आणि त्याच्या अगोदर मी गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं की 2009 पासूनच ते काकांच्या विरोधातच षडयंत्र रचत होते. म्हणजे काकांच्या माणसांना बाजूला करायचं, फेकून द्यायचं, त्यांना त्यांची कामं करायची नाहीत. सगळ्यांनी माझ्याकडे यायचं, मीच तुमचा नेता, काकांना बाजूला करा, वानप्रस्थाश्रमात पाठवा, हरिहरी करा म्हणावं, अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा शरद पवारांनी संपूर्ण होऊ दिली नाही. म्हणजे अशी पक्ष हिसकावून घेतला, पण शरद पवार संपले नाहीत. शरद पवारांनी रायगडावर जाऊन, तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर जाऊन सगळ्या शरद पवारांच्या सहकार्यांनी तुतारी फुंकली. मग त्यात जितेंद्र आव्हाड, सुप्रियाताई, जयंतराव पाटील सगळे होते त्याच्यामध्ये. आता अजितदादांचे एक सहकारी किंवा अजितदादांचे एक काय म्हणतात भक्त अमोल मिटकरी काय म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी. इतके बालिश अशा प्रकारची टीका एका आमदारांनी करावी यासारखं दुर्दैव नाही. महाराष्ट्राच्या नशिबी कोणकोणत्या पद्धतीचे आमदार येतात, काय पात्रतेचे आमदार येतात, हे काही कळत नाही. म्हणजे अशा इतकी सुमार वकुबाचे लोक जे असले राजकारणात आले तर कशा प्रकारची टीका करतात याचं हे उदाहरण आहे. मला आठवते की अजितदादा गट म्हणजे सिंचन गट फुटण्यापूर्वी, कारण सिंचन गटाच्या अजितदादांनी मिटकरीनं उपकृत केले, ठीक आहे, ते आपल्या धन्याची सेवा करत आहेत, पण त्यांनी यापूर्वी काहीही कारण नसताना ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. मग मी पोस्ट टाकली होती की तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या उच्चवर्णीयांच्या पारंपरिक त्यांनी जो अन्याय केला त्याच्यावर तुम्ही टीकात्मक भले हल्लाबोल करा ना तुम्ही, जो शाहू फुले आंबेडकरांनी काय केला होता, पण तुम्हाला कारण नसताना एखाद्या समाजावरती वादग्रस्त वक्तव्य करणं. शरद पवारांना मग समजूत काढावी लागली होती. एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होता तेव्हा त्यांना एक प्रकारे त्याबद्दल दिलगिरीच प्रदर्शित करावी लागती. ही वेळ ही मिटकरींमुळे आली. क्वालिटेटिव्ह टीका करा ना तुम्ही.
म्हणजे कुठल्याही समाजावरती काही मुद्दे घेऊन त्यांनी केलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल जरूर हल्लाबोल करा, पण उगाचच केवळ जातीमध्ये तणाव निर्माण करणारी वक्तव्य टाळली पाहिजेत. आता दुसरी गोष्ट, हा विषय आत्ता नाही, गोपीचंद पडळकर असं म्हणाले की बघा, जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले, वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तर त्यांनी वक्तव्य केलेले बघा, गोपीचंद पडळकर हा एक अत्यंत भंपक माणूस आहे. आणि शरद पवार आणि अजित पवार जेव्हा शरद पवारांबरोबर होते तेव्हा त्या सुप्रियाताई सगळ्यांवरती टीका करण्याची सुपारी त्यांना दिलेली होती. त्यासाठीच त्यांना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात घेऊन मोठं केलं. ते काय म्हणाले की पवारांनी 56 वर्षात काय केलं? अरे तुम्ही काय दिवे लावले गोपीचंद? तुमची पात्रता काय? पवारांवरती जरूर टीका करा, पण काहीतरी मुद्दा पाहिजे ना त्याच्यात. म्हणे पवारांनी जेव्हा मुख्यमंत्रीपद भूषवलं तेव्हा देवेंद्र 8 वर्षाचे होते, योगी आदित्यनाथ 5 वर्षाचे होते, ममता बॅनर्जी 11 वर्षाच्या होत्या, केजरीवाल 5 वर्षाचे होते आणि जगनमोहन रेड्डी 8 वर्षाचे होते. म्हणजे हे लोक त्यानंतर अल्पावधीमध्ये त्यांनी एक हाती सत्ता आपापल्या राज्यामध्ये मिळवली आणि पवारांनी मिळवली नाही अशी त्यांची टीका आहे. आता पवारांनी आपल्याला जे यश मिळालेलं आहे, मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता आहे असं त्यांनी कधी दावाच केलेला नाही. पण लक्षात घ्या तुम्ही की शरद पवार हे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी त्यांची विचारसरणी जी होती ती काँग्रेसचीच विचारसरणी होती. त्यामुळे जर तुम्ही नीट विचार केला की मी त्यांची काही वकिली करत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेसनी त्यांच्यावरती अन्याय केला हे नक्कीच आहे. अनेक राज्यातल्या जनाधार असलेल्या नेत्यांवर काँग्रेसने अन्याय केला. पण शरद पवारांनी जेव्हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्यावेळी शरद पवारांवरती मी टीका केली होती. सोनिया गांधींचं विदेशी मूळ हा मुद्दा बरोबर नव्हता असंही म्हटलं होतं. पण त्यानंतर त्यांनी ते एकत्र आले दोन्ही पक्ष, पण विलीन झाले नाहीत. पण लक्षात घ्या तुम्ही, काँग्रेसचीच एकूण अधोगती सुरू झालेली होती आणि अशावेळी शरद पवारांना मी ते स्वतंत्र पक्ष स्थापन करून महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे काँग्रेसची मुळं रुजलेली होती त्या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवणं हा कोणालाही आव्हानात्मक होतं. जर तुम्ही असं झालं की शरद पवारांच्या खेरीज दुसरा कोणताही नेता, शंकरराव असतील, वसंतदादा असतील, कोणीही असं धाडस केलं नाही स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं. केलं ते अल्पावधीत ते गुंडाळ. म्हणजे शंकररावांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढला होता, तो त्यांना गुंडाळावा लागला. काही गोविंदराव अधिकाऱ्यांनी काही प्रयत्न केला होता माझ्या आठवणीप्रमाणे, पण कोणाला काहीच यश आलं नाही. पण शरद पवारांनी 25 वर्षामध्ये टिकाऊ यश मिळवलं, सत्ता मिळवली. त्यामुळे त्यांची अशा प्रकारची तुलना करणं ही अत्यंत सवंग आणि पोरकट टीका आहे. अशा प्रकारे हे करणं. आणि मग म्हणाले की काय केलं शेतकऱ्यांसाठी, काय केलं शेतकऱ्यांसाठी? म्हणे देवेंद्र फडणवीसांनी कोणीही कधीही केलं नाही एवढं काम केलेलं आहे. चापलुसी किती करता तुम्ही? ही चापलुसीच नाही की देवेंद्र फडणवीसांचं जेवढं म्हणजे वसंतराव नाईकांनी काही काम केलं नाही, रोजगार हमी योजना वगैरे, किंवा शंकरराव चव्हाणांनी काहीच केलं नाही, किंवा यशवंतराव चव्हाणांनी शेतीसाठी काहीच केलं नाही, फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलं. असा हा भंपक माणूस आहे, तेव्हा त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याचं कारण नाही. आता मी तुम्हाला सांगतो की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी टीका केली आहे की ती कोणी केली आहे की राज ठाकरे यांनी केली. आता राज ठाकरे यांनी काय टीका केली आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की सोशल मीडियावरती शरद पवार म्हणजे ज्याला पालखीतून वर गेले, काय म्हणतात ज्याला, कारण ते रायगडाच्या एका टप्प्यावर नंतर या वयामुळे त्यांना चालणं इतकं शक्य नसेल म्हणून गेले, तर त्याची टिंगल केली की जणू काही आता शरद पवार चालले म्हणजे यांची इच्छा किती विषारी आहे बघा. सोशल मीडियावरती एक ग्रुप आहे आणि तो ग्रुप महाराष्ट्रातल्या आधुनिक चाणक्याच्या प्रेमिकांचा प्रेमीजनांचा तो ग्रुप आहे. त्यामुळे हे किती जळता आहेत शरद पवार, किती डूब धरून आहेत हे लक्षात येतं. आता बघा, राज ठाकरे असं म्हणाले की बघा इतक्या वर्षानंतर यांना
शिवरायांची आठवण झाली. आणि एक्झॅक्टली अशाच प्रकारची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. 40 वर्षानंतर यांना आठवण झाली. कोणीतरी शरद पवार पालखीतनं जात असताना, मी डोलीतनं जात असताना, पालखीने डोलीतून जात असताना कोणीतरी त्यांना विचारलं, तो कोणाचा पिट्टू असेल हे आपण अंदाज करू शकतो, की किती वर्षांनी आला रायगडावरती. त्या शरद पवारांनी आणि असं खूण केलं 40 वर्षांनी. ते वाक्य बरोबर पकडून देवेंद्र फडणवीस म्हणाले, बघा 40 वर्षानंतर त्यांना शिवरायांची आठवण झाली. आता भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शिवरायांची आठवण केव्हा झाली होती? ज्यावेळी स्वतंत्रपणे निवडणुका त्यांनी शिवसेनेला लाथाडून स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या, तेव्हा शिवसेनाचाच फक्त क्लेम छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शिवसेनेचं नाहीत, ते आमचेही आहेत असं दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण त्यांच्या प्रतिमेचा, त्यांच्या फोटोचा, त्यांच्या नावाचा वापर भाजपने सुरू केला. तेव्हा छत्रपती या संघवाल्यांना कधी आठवलं होतं का? त्याच्या अगोदर कधीही आठवले नव्हते. उलट छत्रपती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते वापरत होते. मुसलमानांचे विरोधक, मुसलमान द्वेष पसरवण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग करत होते. म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरेंना पुस्तिका लिहायला लागली की यांनी शिवराय कसे आपल्या डोक्यामध्ये घातलेले आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवराय कशा प्रकारचे घातलेले होते आणि ते पूर्णपणे उच्चवर्णीय मानसिकतेमधनं चित्रित करण्यात आलेले हे शिवराय, आणि ते भाजपचे शिवराय होते, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, तेच राज ठाकरे बोलत आहेत. ते काय म्हणाले की शिवरायांची तुम्ही शाहू फुले आंबेडकरांची कधी आठवण घेतली नाही. बघा, एक मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी तो प्रश्न विचारला होता शरद पवारांना की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता तुम्ही, शिवरायांचं का घेत नाहीत. आता बघा त्याला उत्तर काय शरद पवारांनी दिलं हे सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं असतं बरं झालं असतं. आता बघा राज ठाकरे काय विचारत आहे. आपण जेव्हा इतर राज्यात बघतो, बंगालमधील माणूस रवींद्रनाथ टागोर म्हटलं की एकत्र होतो पंजाबमधला गुरु नानकांच्या नावाने. असा महाराष्ट्रासाठी हुक काय, म्हणजे कुठल्या माणसामुळे लोक एकत्र येतात, असा राज ठाकरेंचा प्रश्न होता. शरद पवारांचं उत्तर काय होतं? पूर्वीच्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी हे नाव असं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मराठी माणसांनी शिवजयंती साजरी केली, हे कुठेही मराठी माणसाच्या मनात हेच नाव आहे असं शरद पवार म्हणतात. मग राज ठाकरे अडवतात त्यांना, साहेब जेव्हा तुम्ही भाषणाला उभे राहता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता, मग शिवाजी महाराजांचा का म्हणत नाहीत? याला उत्तर बघा पवारसाहेबांनी काय दिलं. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच महाराष्ट्र आहे, त्याबद्दल कोणाच्या मनात काही शंकाच नाही. ती चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे. शाहू फुले आंबेडकरांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासंबंधीची काळजी आहे. हे 3 लोक असे आहेत, या 3 लोकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक प्रबोधन या 2 गोष्टींच्या संबंधी अतिशय कष्ट केले, लोकांना एकसंध ठेवले. खरं सांगायचं तर तुमचे आजोबा राजसाहेबांना उद्देशून म्हणतात, म्हणजे प्रबोधनकार, मी त्यांना जवळून बघितले. तुमच्याच घरी प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा त्या कालखंडामध्ये सामाजिक ऐक्य, सांप्रदायिक विचार बाजूला फेकून देण्यासाठी प्रचंड योगदान केलं, हे त्यांनी सांगितले. आणि ठाकरी भाषेतून समाजातील विघातक प्रवृत्तींविरोधात त्यांनी ती भाषा वापरली. आता हे जे सगळं शरद पवारांनी सांगितलं ते सांगायला पाहिजे होतं ना राज ठाकरेंनी. आज पवारांनी चपखल उत्तर दिलं. मग प्रत्येक वेळी आपण कुठे गेलो भाजी आणायला, माझे वडील हे, माझे आई हे, असं आपण सांगत नाही. कशाला सांगायचं? म्हणजे आपल्या मनामध्ये आहेतच ना ते. शिवराय आपल्या मनात आहेत, छत्रपती आपल्या मनात आहेत. तेव्हा अकारण अशा प्रकारचं हे करून या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं काही पडलं नाही, मला पडलेलं आहे असं दाखवण्याचा हा मार्ग आहे. आणि त्याच्यावरती कोणीही काडी मात्र विश्वास ठेवणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. शरद पवार असं म्हणतात, एक गोष्ट मला सांगायची आहे. बघा राज ठाकरेंनी काय विचारलं होतं
पवारसाहेब आज असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर प्रत्येक महापुरुषाकडे प्रत्येकजण महाराष्ट्रात जातीने पाहतो. हे बदलणं गरजेचं आहे. असं नाही वाटत तुम्हाला या परिस्थितीतून? पवारसाहेब काय म्हणतात बघा. हो, खरं सांगायचं तर एक गोष्ट मला सांगायची आहे, पण एका बाबतीत मी तुमच्याशी सहमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्रात कोणीही जातीने बघत नाही, कोणी बघितलेलं नाही. सणसणीत उत्तर दिलेलं आहे राज ठाकरेंना शरद पवारांनी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संघवाले, भाजपवाले किंवा राज ठाकरे यांच्या संपूर्ण टीकेमध्ये एक समान सूत्र आहे. ते एका विशिष्ट दृष्टिकोनातनं छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतात. ती दृष्टी बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. आणि शरद पवारांची दृष्टी आहे ती कॉम्रेड गोविंद पानसरे किंवा तमाम पुरोगामी लोक छत्रपतींकडे सर्व जाती धर्माचा नेता, सर्व महाराष्ट्रामध्ये ऐक्य निर्माण करणारा नेता म्हणून बघत होते. आणि शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज होत होते. म्हणून विदर्भातना लोकांना जेव्हा स्वतंत्र विदर्भ हवा होता तेव्हा ते म्हणाले की मला महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये भावनात्मक ऐक्य, सामाजिक ऐक्य साधायचं आहे. हा महाराष्ट्र आहे, हा केवळ हे मराठी समाजाचं राज्य आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, मराठा माणसाचं राज्य नाही असं यशवंतराव म्हणाले होते. हे लक्षात घ्या. आणि यशवंतरावांच्या समोर यशवंतरावांना जे सर्वात नतमस्तक होतं, यशवंतराव सगळ्यात आदर होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळामध्ये जरी काही गोष्टी घडल्या असल्या ते यशवंतरावांच्या मनामध्ये यशवंतरावच होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे शिष्य शरद पवार आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता बघा, शरद पवारांचं वय काढतात. आता शरद पवारांचं वय काढता म्हणजे आता थोडक्यामध्ये तुम्ही घरी बसा असं सांगण्याचा प्रयत्न अजितदादांचा असतो. जसं तुतारी हे चिन्ह शरद पवारांना मिळालं म्हणून कोणतेही प्रश्न विचारलं आणि प्रश्न विचारले ते अजितदादा दुसऱ्या विषयावरती पत्रकार परिषद होती उठून मग मी काय करू, मग मी काय बोलू याच्यावरती असं करून निघून गेले. अरे दोन शब्द जर म्हणाले असतील, चांगली गोष्ट आहे, तुतारी मिळाली, काकांना त्यांच्या पक्षाला माझ्या शुभेच्छा. आता मैदानात तुम्ही निवडणुकीच्या लढानं एवढ्या शुभेच्छा द्यायला काय हरकत होती, पण मन एवढं स्वच्छ असायला पाहिजे त्यासाठी. आता बघा, शरद पवारांचं वय करतात. मोरारजी देसाई 81व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. चरण सिंग 77व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. नरसिंहरावांचं वय पंतप्रधान झाले 70 होतं. मनमोहन सिंगांचं 72 होतं. आणि आडवाणी जेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये पुन्हा एकदा उतरले होते 2009मध्ये त्यांचं नाव घोषित झालं उमेदवार म्हणून पंतप्रधान पदाचा भाजपने, पण त्यावेळी पराभव झाला होता भाजपचा. 2014मध्येही त्यांची इच्छा होती, पण मोदींची निवड झाली आणि आडवाणींच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली. मोदींच्या प्रेरणेने भाजपवाल्यांनीच निदर्शनं केली की तुम्ही आता घरी बसा म्हणून. पण आडवाणी जेव्हा रिंगणात पुन्हा उतरले होते तेव्हा त्यांचं वय 2014मध्ये किंवा आदल्या वर्षीपासून ही लढाई सुरू झाली. 2013मध्ये 85 वय होतं त्यांचं. सोनिया गांधी आज 77 वर्षाच्या आहेत. म्हणजे आजच्या काळामध्ये एकूणच लोकांची म्हणजे सरासरी वयोमर्यादा आरोग्यामुळे आधुनिक काळामध्ये वाढलेली आहे. पूर्वी माणसं लवकर जात होती, रिटायर होत होती, स्वस्थ बसत होती. मग आता तसं नाही आहे. त्यामुळे शरद पवार आज या वयातसुद्धा इतके ॲक्टिव्ह आहेत, बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, याचं कौतुक केलं पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो न नेता. मी मोदीजींचं कौतुक करतो की आज त्यांचं वय 73-74 असतानासुद्धा ज्या उत्साहाने ते काम करत आहेत, कौतुकास्पद आहे. कुठल्याही पक्षामधल्या अशा वयस्क माणसाचं कौतुकच वाटायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राजकारणात आणायचं कारण नाही. पण शरद पवार काय म्हणाले होते बघा, सध्याचा हा संघर्ष रायगडावरती हा वैचारिक आहे. यापूर्वीसुद्धा ते म्हणालेत आणि आत्ताही असं म्हणाले की हा जो संघर्ष तो आपण वैचारिक आहे आणि संघर्ष करत आपल्याला यश मिळवायचं आहे, म्हणून ही आपण तुतारी फुंकतो आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचा आहे आणि म्हणून अनेक या गडावरती असंख्य तरुण होते आणि त्यांनी प्रेरणा दिली. त्याचबरोबर सगळे पॉझिटिव्ह होते. मी सुप्रियाताई, जयंतराव हे सगळे पॉझिटिव्ह होते. आणि अशीच पॉझिटिव्हिटी दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघामध्ये, जिथे अमोल कोल्हेंचा मतदारसंघ येतो, तिथे जी सभा झाली त्या ठिकाणी सुद्धा शरद पवारांनी
दणदणीत भाषण केलं. अमोल कोल्हेंचं अत्यंत सणसणीत भाषण झालं तिथे. आणि तिथे त्यांनी आपण काय काय कामं केली आहेत आणि संसद रत्न हा पुरस्कार जयंतरावांनी सांगितलं, शरद पवारांनी सांगितलं की हा आयऱ्या गेल्याला मिळत नाही तो संसद रत्न पुरस्कार. म्हणजे अजितदादा म्हणाले ना काय भाषण ठोकून काय होतं म्हणून आवर्जून सांगावं लागलं. आणि केवळ भाषणं ठोकली नाहीत अमोल कोल्हेंनी, कामं केलेली आहेत. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा केवळ भाषणं ठोकली नाहीत, त्यांनी जी कामं केली ती सांगतील आता, त्या समर्थ आहेत त्यासाठी. पण भाषणं ठोकायची, तुम्ही ठोकता ती काय भाषणं नसतात का? अजितदादा भाषणं करत नाहीत? महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये नाटकी भाषणं कोणी केली होती? मग कोणी केली होती? हे लक्षात आहे ना. म्हणजे आपण करतो चांगलं आणि दुसऱ्यांनी केलं तर ते चुकीचं, हे चुकीचं आहे. नंतर अशी गोष्ट आहे, तर बघा टिळकांची 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. गेल्या ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदींना तिथे टिळक पुरस्कार देण्यात आला आणि त्याला शरद पवार हजर होते. शरद पवारांनी तिथे का हजर राहावं अशा प्रकारच्या बातम्या आल्या, आक्षेप घेण्यात आले. पण शरद पवारांनी तिथे काय सांगितलं बघा. शरद पवारांनी सांगितलं की जे यांचं राज्य होतं म्हणजे छत्रपतींचं राज्य हे सामान्यांचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं. राजे अनेक झाले, संस्थानिक अनेक झाले, पण रयतेचं राज्य हे शिवरायांनी आणलं. हे आवर्जून शरद पवारांनी सांगितलं. दुसरं त्यांनी सांगितलं की ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, तर रयतेचं राज्य होतं. आणि जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला आपल्या, आणि पूर्वी झाले होते, फक्त मोदींच्या काळात नाही, अगोदर काँग्रेसच्या काळातसुद्धा झालेले होते सर्जिकल स्ट्राईक. महाराजांनी देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला असं पवारांनी सांगितलं मोदींच्या उपस्थितीत पुण्यात. आणि म्हणाले ते की हा सर्जिकल स्ट्राईक कुठला होता, तर लाल महालाचा ताबा त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून घेतला हे सांगितलं. आणि मग एक प्रकारे मोदींना एक टॉन्टच मारला की तू सगळं मीच प्रथम केलं असं जे मोदी किंवा त्यांचे चमचे सांगतात त्याला उत्तर दिलं पवारसाहेबांनी. आणि मग म्हणाले की देशात पत्रकारितेवरती दबाव येता कामा नये. मोदीजींच्या उपस्थितीत शरद पवार म्हणाले, आज गोदी मीडिया आपण बघतोय, पत्रकारितेवर कसा दबाव आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अलीकडेच पुण्यामध्ये निखिल वागळे यांच्यावरती हल्ला झाला हे आपण बघतोच. आणि त्या हल्ल्याचा निषेधसुद्धा ज्यांनी हल्ला केला ते करणार नाहीत, पण त्यांच्याबरोबरचे जे लोक होते, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रपक्ष म्हणून जे वावरतात, त्यांच्याशी गुप्त वाटाघाटी करतायत समझोते करण्यासाठी, त्यांनीही केलं नाही निषेध हा. आता बघा पवारसाहेब असंही म्हणाले की प्लेगच्या साथीमुळे काँग्रेसचं अधिवेशन पुण्यात नाही तर मुंबईत झालं. आणि तेव्हा टिळक हे जहाल विचारांचे होते काँग्रेसमधले, आणि त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं खडसावून ब्रिटिशांना सांगितलं. ते स्वाभिमानी पुणे, तो स्वाभिमानी महाराष्ट्र हा वारसा पवारसाहेबांनी सांगितला. त्या स्वाभिमानातलं पवारसाहेबांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो जो मुद्दा होता विदेशी बहुचा तुम्हाला मान्य नव्हता, तो पुढे पवारसाहेबांनी मागे घेतला. पण स्वाभिमानी जो एक ताकद दाखवण्याचे पवारसाहेबांनी वारंवार दाखवले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामधून अजून एक गोष्ट मला सांगायची की बघा हे अजितदादांनी पक्ष चोरला वगैरे आपल्याला माहिती आहे. आणि पवारांनी बैलजोडी असेल, गायवासरू असेल, पंजा असेल, चरखा असेल, घड्याळ असेल, ही वेगवेगळी चिन्ह घेतली आणि ती लोकांपर्यंत पोचवली. त्यामुळे तुतारी लोकांपर्यंत पवारसाहेब पोचवतील किंवा त्यांचा पक्ष पोचवेल यात मला शंका वाटत नाही. पण केवळ बहुमताचा विचार करून म्हणजे विधानमंडळातलं ते बहुमताचा विचार करून ज्या पद्धतीने पक्ष उद्धवसाहेबांचा म्हणजे शिवसेना पळवण्यात आला आणि अजितदादांनी राष्ट्रवादी पळवला, त्याच्याबद्दल सर्व लोकांचं मत आहे, तज्ज्ञांचंही मत आहे, कायदेतज्ञांचं मत आहे, घटनातज्ञांचं मत आहे की हे चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले होते ते असेच होते की केवळ विधिमंडळातला हे विचार न करता पक्षाची विचारसरणी, पक्षाची घटना, पक्षाची संघटना कोणाबरोबर आहे, पक्ष कोणी स्थापन केलेला आहे, विचारसरणीशी प्रामाणिक कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर कोणीही उद्या अशा पद्धतीने पक्ष फोडेल आणि पक्ष बळकावेल आपला, की पक्ष सोडलाच नाही, पक्षांतरच केलं नाही, असा हा नवा युक्तिवाद आहे ना.
आणि हे पक्षांतर बंदी कायद्याचा पूर्णपणे अवमान आहे. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे आणि याचं कुठल्याही पद्धतीने समर्थन करता येणार नाही. म्हणून गद्दार जे आहेत, अजितदादांचा गट आणि शिंदेंचा गट, हे यांनी गद्दारी केलेली आहे. स्वाभिमान त्यांनी घाण टाकला आहे भाजपपाशी, हे पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. आता बघा, पवारसाहेबांनी 14 निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि एवढा पक्ष गद्दारी केल्यानंतर अजितदादा फडणवीस आणि शिंदेंबरोबर गेले. त्यानंतर आजपर्यंत केव्हाही पवारांचा तोल गेला नाही. चिडून जाऊन, संतापून जाऊन काहीही बोलले नाही. ते एकदम स्थिर आहेत, कूल आहेत ते एकदम आजच्या भाषेमध्ये. म्हणजे त्यांचं या वयामध्ये सुद्धा एखादा माणूस तुम्ही बघा की थोडंसं वय वाढलं की आपला काय म्हटलं इम्पेशन्स वाढतो. पटकन काहीतरी आपण बोलून जातो, चिडतो आपण. म्हणजे लहान मूल होतं एक प्रकारे म्हातारा माणूस. लहान मुलं ज्याप्रमाणे पटकन चिडतात, पटकन रांगे निघून जातो, काहीही बोलतात, तशा प्रकारचं वर्तन पवारांकडनं कधीच होत नाही आणि कधीच झालं नाही. अजितदादा गेले जाऊ देत, हा गेला जाऊ देत, बाकीचे कोणाला जायचं ते जा, मी लढायला तयार आहे, अशी ही जिद्द जी आहे ती कौतुकास्पद आहे. कुठले म्हणजे मी वाजपेयी आणि अडवाणींनी 2च खासदार जिंकून आल्यानंतर सुद्धा जी जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, सिनेमा बघायला गेले ते, त्याचं कौतुक केलं होतं, हे लक्षात घ्या. आता आणखीन एक गोष्ट सांगायची की 2019मध्ये चंद्रकांत दादा ते एक पवारांच्याबद्दल त्यांना अशा एक संताप आहे. ते काय म्हणाले होते की पवारांना पिंगा घालायला आम्ही लावला की नाही 2019मध्ये, पिंगा घालायला लावला म्हणजे फिरायला लावलं की नाही. म्हणजे त्यांनी त्या वयातसुद्धा म्हणजे 5 वर्षापूर्वीसुद्धा ज्या जिद्दीने यश मिळवलं, नायनाट होईल पवारांच्या पक्षाचा असं जे तुम्ही म्हणत होतात, पण महाराष्ट्रात 54 हे आले ना निवडून विधानसभेमध्ये, पिंगा घालायला लावला असं चंद्रकांत दादा म्हणाले. त्यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आम्ही आणि पवारसाहेब थोडक्यात वाचले असं चंद्रकांत दादा म्हणाले. बघा कशी भावना आहे. संपूर्ण नायनाट कसा केला, उद्ध्वस्त केलं आणि फक्त पवारसाहेब थोडक्यात वाचले, ही भाषा आहे चंद्रकांत दादांची, लक्षात घ्या. आणि आजही ते चंद्रकांत दादांनी टीका केलीच त्यांच्याबद्दल, म्हणजे पवारसाहेबांबद्दल टीका केली नाही तर त्यांचा दिवस जात नाही. नंतर आता बघा की ही तुतारी जी आहे, ती तुतारी आपण बघा लग्नात वाजवली जाते, युद्धामध्ये वाजवली जाते, म्हणजे रणभूमीवर वाजवली जाते. आणि तुतारी ही राजकारणात कोणी लोकप्रिय केली, ते बाळासाहेब ठाकरेंनी लोकप्रिय केली. आणि बाळासाहेबांमधला किंवा शिवसेनेमधला जो लढवय्या बाणा होता आणि बाळासाहेब आणि शरद पवारांची दोस्ती होती, दोघांमध्ये समान धागा तेव्हापासून होता आणि तोच लढवय्या बाणा दाखवणारी ही तुतारी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यामध्ये गणेशोत्सवात वाजवली जाते. पण मी अजून एक आठवण सांगतो तुम्हाला की प्रभात फिल्म कंपनीची तुतारी ही तुम्हाला माहिती असेल. प्रभात फिल्म कंपनीची तुतारी हे म्हणजे त्यांचं जे काय म्हणतात बोधचिन्ह, हे अत्यंत लोकप्रिय होतं. सिनेमा संपल्यानंतर किंवा सिनेमाच्या सुरुवातीला या प्रभातचं ही तुतारी एक महिला वाजवत असे. आता पवारांच्या लढवय्येपणाचं एक जे उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे ते सांगतो की पवारसाहेबांनी सांगितलं एकदा की 54 म्हणजे 1980 साली पुलोद सरकार विसर्जित झालं, राष्ट्रपती राजवट आली, निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पवारांबरोबर जे आमदार होते त्यापैकी जे काय ते 54 होते त्यापैकी एक 6-7 आमदार सोडून सगळेजण त्यांना सोडून निघून गेले. कमलकिशोर कदम असतील, पद्मसिंह पाटील असतील, मालोजीराव मोगल असतील, हे मोजकेच 5-7 आमदार त्यांच्याबरोबर राहिले. पण पुन्हा पवारांनी परिश्रम घेऊन आपला जो समाजवादी पक्ष होता तो पक्ष पुन्हा बांधला, विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम केलं. आणि त्या काळामध्ये त्यांनी काय केलं बघा, त्या काळामध्ये म्हणजे ते लंडनला गेले होते, ब्रिटनमध्ये गेले होते आणि तिकडनं आले तेव्हा विमानतळावर त्यांचं पवारसाहेबांचं स्वागत करायला, सत्तेत नव्हते, विरोधात होते, विरोधी पक्षनेतेपद सुद्धा गेलं होतं त्यांचं मग, पण तरुण मोठ्या संख्येमध्ये आले एअरपोर्टवर. त्यामुळे पवारसाहेबांना हुरूप आला, हुरूप होतच पण तो वाढला हुरूप. आणि मग त्यांनी महाराष्ट्राचा दौरा 5-5 दिवस
महाराष्ट्रभर ते आठवड्यातले फिरत राहिले. म्हणजे पवारसाहेब लवकर उठणं आणि रात्री उशिरा झोपणं तरीसुद्धा लवकर उठणं हे पवारसाहेबांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे फिरताना मग ते कोणाकोणाला भेटत होते त्यावेळी, तर फमू शिंदे असतील, नाधो महानोर असतील, या लोकांशी असे अनेक मित्र, किंवा जवाहर राठोड, पाथरवट हा काव्यसंग्रह ज्यांचा, जवाहर राठोड, या मंडळींना ते भेटत होते. त्या मंडळींशी चर्चा करत होते, साहित्यावरती चर्चा करत होते, कलेवरती चर्चा करत होते, संस्कृतीवरती चर्चा करत होते. बापूराव जगताप, कवी, प्रसिद्ध कवी बापूराव जगताप. त्यानंतर जेव्हा शरद पवारसाहेबांनी नामांतराच्या बाजूने भूमिका घेतली होती आणि मग मराठवाड्यात दंगली झाल्या होत्या, दंगली उसळल्या होत्या, दलितांच्या झोपडपट्ट्या, वस्त्या जाळण्यात आल्या होत्या, हे सगळं आपल्याला माहिती. पण त्यावेळी पवारसाहेबांनी हे का घडलं, कसं घडलं हे समजावून घेतलं. मराठवाड्यातल्या दलितांचे प्रश्न काय आहेत, सामाजिक तिथे अस्वस्थता काय, हे जाणून प्रत्यक्ष लोकांना भेटले, त्या दुःखातून त्यांना सावरण्याला मदत केली. आणि याच्यातनं आपल्याला काय मार्ग, सामाजिक तणाव कसा कमी करता येईल आणि पुरोगामी महाराष्ट्राला दिशा कशी देता येईल, नामांतर करणं कसं आवश्यक आहे, हे त्यांना अधिक समजून आलं. लोकांशी भेटून, सामाजिक कार्यकर्त्यांना ते भेटत राहिले. त्यानंतर विजय अण्णा बोराडे असतील किंवा महानोर, हे जे आज पाणी अडवा पाणी जिरवा म्हणतो, जिथे दुष्काळी भाग आहे, कमी पाऊस आहे, अशा ठिकाणी सुद्धा या लोकांनी काम केलेलं आहे. काय प्रयोग केलेत हे समजून घेतले. नंतर रोजगार हमी योजना जी आहे, त्या रोजगार हमी योजनेमध्ये काय प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी बोगस मजूर दाखवले जात होते, भ्रष्टाचार होत होता, गैरव्यवहार होत होता. तेच प्रश्न त्यांना प्रत्यक्ष परिस्थिती समजून आली त्यांना, शरद पवारांना, हे आपण लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर शिक्षणाचे प्रश्न समजून घेण्यासाठी चित्रा नाईक, जे.पी. नाईक हे शिक्षणतज्ञ, महाराष्ट्रातले थोर शिक्षणतज्ञ, त्यांना भेटले. समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना भेटले, चर्चा केली. शेतीच्या प्रश्नावरती, पाण्याच्या प्रश्नावरती, शिक्षणाच्या प्रश्नावरती, साहित्याच्या प्रश्नावरती, कलेच्या प्रश्नावरती. आणि मग पवारसाहेबांनी शेतकरी दिंडी काढली. जळगावपासून ते नागपूरपर्यंत हिवाळी अधिवेशन असताना जळगावहून सुरू झाली आणि पुंडलिक, वर्धा, हाई विठ्ठल असं करत या गजरामध्ये शेतकरी दिंडी होती. ती मोर्चाने शेतकरी दिंडी म्हणाली. आणि त्या दिंडीमध्ये राजाराम बापू पाटील, गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील, बापूसाहेब काळदेते, अहिल्याताई रांगणेकर, नादो महानोर, मृणालताई गोरे हे सगळे होते, हे लक्षात घ्या. आणि ही शेतकरी दिंडी काढून मग पवारांची लोकप्रियता वाढतच गेली. विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा पवारांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी आतून सत्ताधाऱ्यांशी हस्तांदोलन करणं, आतून गपचूप असं काही केलं नाही. पुढे ते परत काँग्रेसमध्ये गेले, पण त्यांचा विचार कायम होता. ते समाजवादी काँग्रेसमधनं ते भाजपशी किंवा जनसंघाशी त्यांनी दोस्ती केली नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. जे अजितदादा हे केवळ सत्तेसाठी गेलेले आहेत आणि पवारसाहेब हे विचारांची प्रामाणिक राहिले आहेत, हे लक्षात घ्या. आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आज पवारांचं वय काढण्याचा प्रयत्न होतो, पण जो बायडन जे आहेत, एक सेकंद फक्त माफ करा, मला मी पाणी पितो जरा. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं वय काय, 80 केव्हाच क्रॉस केलेले आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुद्धा ते उभे राहणार. प्रश्न असा आहे की कोणी कोणत्या वयात काय करावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तेव्हा एखाद्याच्या वयाची, एखाद्याच्या आरोग्याचा विषय काढून गलिच्छ, विकृत, विखावी टीका करणं, याला स्पष्ट शब्दात म्हणजे नीच मनोवृत्तीचं द्योतक आहे, हीन मनोवृत्तीचं द्योतक आहे ते. आणि ज्यांनी ही अशी मनोवृत्ती दाखवली आहे त्याला पवारसाहेब माफ करतील, मी सुद्धा माफ करतो त्यांना. काय त्यांची ती बुद्धी आहे, त्यांना जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा सुधारतील. असो, पण केशवसुतांची ही जी तुतारी, केशवसुतांचीच तुतारी आपण म्हणतो, त्यांची कविता प्रसिद्ध आहे. आणि मालगुणला जाऊन कोकणात त्यांचं स्मारक आहे, मी बघितलं, सुंदर स्मारक आहे, आपण जरूर बघा. त्या तुतारीमधली
जी अख्खी कविता त्याला काही ओळी लक्षात घ्या. एक तुतारी द्यामच आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सारी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने, जुने जाऊ द्या मरणा लागून. बघा पवारसाहेबांची विचारसरणी, काल बाह्य सगळं फेकून द्या, आधुनिक विचार, समाजवादी समतावादी विचार, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन ऐका ठाई ठाका, सावध ऐका पुढले हाका, बसुनी का वाढवता भेदा, विक्रम काही करा चला तर, हल्ला करण्या या दंभावर, या बंडावर, दंभ असेल त्याच्यावरती हल्ला करा तुम्ही, आणि एका जागी बसून मेद वाढवू नका, काहीतरी विक्रम, काहीतरी पराक्रम करा, काहीतरी तुमच्या अंगातला जोर दाखवा, तुमची मर्दुमकी दाखवा. आणि या प्रकारची ही तुतारी, ही कविता, या तुतारी फुंकली, ज्यांनी कोणी तुतारी फुंकली रणमैदानामध्ये त्यांनी पराक्रम गाजवण्याच्याच हेतूने ती तुतारी फुंकली. आणि आज शरद पवारांनी आपलं हे नवं चिन्ह घेऊन, तुतारी हे चिन्ह घेऊन रायगडावर ज्या जोरदारपणे तुतारी फुंकली आहे, रायगडावरती ते गेले या जिद्दीने, या वयामध्ये, उन्हामध्ये, याचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. राष्ट्रवादीच्या आंबेगावमधल्या सभेला, अन्य सभांना दणदणीत गर्दी होती, उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. कारण या महाशक्तीच्या पुढे जे जे लढत आहेत त्यांना जनतेचा आशीर्वाद आता मिळतो आहे असं स्पष्टपणे दिसतंय. उद्धवजींना मिळतो आहे, शरद पवारांना मिळतो आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे उद्धवजींचं चिन्ह हिसकावून घेण्यात आलं, त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले. ही मशाल, पलिता, ही तुतारी हे पराक्रमाचं, शौर्याचं लक्षण आहे. आणि लाचारी करणारे, लोटांगण घालणारे जे गुलाम लोक आहेत त्यांना ही जनता फेकून देईल निवडणुकीमध्ये, असं मला जरूर वाटतं, अशी आशा वाटते. अशी आशा स्पष्टपणे अशी आशा व्यक्त करतो मी. आणि या तुतारीला, पवारांच्या, राष्ट्रवादींच्या पवारांच्या तुतारीला, या तुतारीला मी शुभेच्छा देतो, एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. नमस्कार.